शेळकेवाडी राष्ट्रीय महामार्गापासून ओढ्यालगत येणाऱ्या मुख्य चौकामध्ये अंगणवाडीचे तटभिंतीचे बांधकाम चालू असून तेथे अतिक्रमण झाले आहे। त्या रस्त्यावरून एस.टी. बसेस, अवजड वाहने आणि पिढ्यानपिढ्या गावाला समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे। तरी अंगणवाडीचे तटभिंत बांधण्याचे जे बांधकाम चालू आहे ते त्वरित बंद करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। रामदास सावंत, जय हिंद गुंटेवारी सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा ग्रामस्थ शेळकेवाडी बंधूंनो, 5 तारखेला शेळकेवाडी चौकामध्ये अंगणवाडी आहे, जिथून राष्ट्रीय महामार्गातून मुख्य रस्ता ओढ्याजवळ येतो। त्याच्याच उजव्या बाजूने घाट माथ्यावर तिसंगी घाटांतरे इकडे तो जातो। त्या रस्त्याने एस.टी. बसेस, मोठी वाहने, अवजड वाहने त्या रस्त्याने जात असतात। त्याच चौकातून ग्रामपंचायतकडे येणारा आणि गावात येणारा मुख्य रस्ता आहे आणि त्या चौकामध्ये हनुमान मंदिर आहे। त्या हनुमान मंदिराच्या बाजूला अंगणवाडी क्रमांक 68 ही बांधलेली आहे आणि त्याच वेळेला ती अंगणवाडी मागे सरून न बांधता ग्रामपंचायती आणि ती अंगणवाडी तिथं चौकाच्या नाक्यावर बांधलेली आहे आणि आता तिथे तटभिंत बांधण्याचं काम चालू आहे। ते PWDच्या रस्त्यावर, पंचायत समितीच्या रस्त्यावर आणि गावच्या मुख्य रस्त्यावर येत आहे बांधकाम। त्यामुळे गावामध्ये पिढ्यानपिढ्या आणि येणाऱ्या काळामध्ये वाहनधारक, ग्रामस्थ आणि कोणत्याही वाहनासाठी त्या अडचणीची समस्या झालेली आहे। म्हणून आम्ही परवा 5 तारखेला ग्रामपंचायतला अर्ज दिला होता। तुम्ही गावात हे बिगर विचारता, ग्रामस्थांना न सांगता मासिक मीटिंगचा ठराव घेऊन या गावाच्या मुख्य चौकामध्ये अतिक्रमण करून जे बांधकाम चालू केलेलं आहे ते त्वरित बंद करावं। तरीही ग्रामपंचायतनं ते बांधकाम बंद करता 2-3 दिवसामध्ये एकदम जलद गतीनं काम चालू केलेलं आहे। म्हणून आज उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कवठेमंकाळ, PWD यांना आम्ही लिखित तक्रार अर्ज दिलेला आहे। पंचायत समितीचे उपअभियंता यांना सुद्धा तक्रार अर्ज दिलेला आहे। माननीय तहसीलदार कवठेमंकाळ यांना सुद्धा अर्ज दिलेला आहे आणि कवठेमंकाळचे जे पंचायत समितीमध्ये काम करतात ते अधिकारी त्यांना आम्ही सांगितलेलं आहे काम तात्काळ बंद करावं, तुम्ही गावात यावं, गावातील ग्रामस्थ यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घ्याव्यात आणि तिथं कोणत्याही प्रकारचं काम करू नये। परंतु ग्रामपंचायत यांनी याबाबत कोणतीही दखल न घेता ते काम चालू ठेवलेलं आहे आणि या गावात वेशीवरती कोणी जरी अधिकारी आला, दिंड्या येतात, गावातील विवाहाचे कार्यक्रम असतात, हनुमान मंदिर जवळ यात्रेच्या वेळेला गर्दी असते आणि मुख्य ठिकाणी जर अतिक्रमण झालं तर गावाला पिढ्यानपिढ्या अडथळा होणार आहे। म्हणून आमचा ग्रामस्थाचा याला कडाडून विरोध आहे, तिथं ते बांधकाम होता कामा नये। याबाबत गावातील काही ग्रामस्थ समस्या मांडणार आहेत। नंतर तर कसे एस.टी. कधी वळणार नाही, तिथून गावात ही वाहनं येऊ शकणार नाही, त्याचा अडचण भरपूर होणार आहे। तरी त्वरित काम बंद व्हावं एवढीच मागणी। लोक कामधंद्यामध्ये व्यस्त असतात। गावातील ग्रामस्थांनी माझ्याकडे बऱ्याच वेळा येऊन याबाबत विचारणा केली, तुम्ही याबाबत तक्रार करा म्हणून आज ग्रामस्थाच्या वतीने मी स्वतः तक्रार केलेली आहे। इथे माझ्याजवळ तंटामुक्तीचे अध्यक्ष मेजर मोहन जगताप आहेत आणि कॅप्टन सुभेदार रिटायर्ड मेजर जालिंदर सूर्यवंशी सुद्धा आहेत। गावातील शिवाजी सूर्यवंशी आहेत, मुंबईचे कामगार बाळासाहेब जगताप उपस्थित आहेत आणि गावातील चव्हाण साहेब हे उपस्थित आहेत, बरेच हनुमान जगताप आहेत, बरेच ग्रामस्थ उपस्थित आहेत। सर्व ग्रामस्थांचा याला कडाडून विरोध आहे आणि ते अंगणवाडीच्या जे भोवताली तटभिंतीचं काम चालू आहे ते त्वरित बंद व्हावं। ते आमच्या गावकऱ्याला नकोच आहे। ते तुम्ही कुठेही करा, काही करा, समोरच त्याच्या काही अतिक्रमण झालेले आहेत, ते काढण्याची समस्या ग्रामपंचायतकडे नाही। या 2 वर्षाच्या पाठीमागे देवस्थानबद्दलचे ठराव घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल कारवाई नाही, गावातील विविध समस्याबद्दल कारवाई नाही आणि तुम्ही भलतेच उद्योग करून गावाला कायमस्वरूपी समस्या उभा करण्याचा जो उद्योग चालू केलेला आहे तो त्वरित बंद करावा आणि ते काम सुद्धा त्वरित बंद करावं असं शेळकेवाडीच्या ग्रामस्थाच्या वतीने आमची ग्रामपंचायतकडे मागणी आहे।